राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यात आल्याचा दावा लवांडेंच्या वकिलांनी केलेला आहे। वाघोली पोलिसांनी सुद्धा अटकेची कारवाई केल्याची माहिती दिलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यात आल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केलेला आहे, तर वाघोली पोलिसांनी सुद्धा अटक केल्याची माहिती दिलेली आहे। आपल्याला माहित आहे की मागच्या काही दिवसांपासून लवांडे यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यावरूनच त्यांच्यावर हल्ला सुद्धा करण्यात आला होता, शाईफेक करण्यात आली होती आणि आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे। यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं जोरदार टीकास्त्र डागलेला आहे। नुकतंच विकासजी लवांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रवक्ते आहेत त्यांच्यावरती जीव घेणा हल्ला होऊन आज त्यांनाच वाघोली पोलीस स्टेशनमध्ये खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली आहे। माझे तमाम वारकरी संप्रदायातील लोकांना आणि तमाम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, लवकरात लवकर सर्वांनी वाघोली पोलीस स्टेशनला यावं आणि पोलिसांनी नक्की कोणत्या कायद्याखाली आणि कोणत्या सेक्शन अंतर्गत अटक केलेली आहे याचा आपण जाब विचारणार आहोत। मी सुद्धा स्वतः येत आहे, तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर हजर व्हावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। आपण बघतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक केल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। ज्या व्यक्तीवर हल्ला झाला त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे आणि ज्या व्यक्तीने हल्ला केला ते मुकाट फिरत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा केलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता संग्राम भंडारे यांनी शाईफेक केलेली होती त्यांच्यावर कारवाईची मागणी एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून केली जात होती, मात्र ज्यांच्यावर हल्ला झाला अशा विकास लवांडे यांनाच अटक करण्यात आल्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केलाय। पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दबाव आहे लवांडेंवर कारवाई करण्यासाठी, अशा प्रकारचा आरोप सुद्धा विद्या चव्हाण यांनी जी24 ताशी बोलताना केलेला आहे। पण क्रांतिकारी संत एकनाथ महाराज यांनी म्हटलंय, केले कर्म झाले तेच भोगा आले। म्हणूनच माननीय न्यायालयानं बुधवार दिनांक 20/5/2026 रोजी या कारस्थानी विकास लवांडेनं जो अंतरिम जामीन मिळवलेला होता तो माननीय न्यायालयानं रद्द केला व पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले। आपण बघितलं संग्राम भंडारी यांची प्रतिक्रिया आपण बघितली। संग्राम भंडारी यांनीच शाईफेक केलेली होती आणि कायद्याला अनुसरूनच अटक करण्यात आल्याचा दावा सुद्धा संग्राम भंडारी यांनी केलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यात आलेली आहे। वाघोली पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती मिळते आहे। लवांडे यांनी अटकपूर्व जामीन केलेला होता आणि तो जामीन न्यायालयानं फेटाळला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचं संग्राम भंडारी यांचं म्हणणं आहे। संग्राम भंडारी यांनी शाईफेक केलेली होती, संतांच्या बद्दल अनुद्गार काढले लवांडे यांनी असा आरोप करत संग्राम भंडारी यांनी त्यांच्यावर शाईफेक केलेली होती। तर संग्राम भंडारी यांच्यावर तक्रार दाखल करून घ्यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी करत लवांडे यांनी सुद्धा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलेलं होतं, ठिय्या आंदोलन केलेलं होतं। ही काही दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला शाईफेक करण्यात आलेली होती विकास लवांडे यांच्यावर, त्यावेळची ही काही दृश्य आपण पाहायला मिळतात आपल्याला। एका बाजूला आपण बघतोय तर दुसरीकडे अटक करतानाचे जे फोटो आहे तो आपण बघतोय आणि एकंदरीत हा वाद चिघळताना पाहायला मिळतोय। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरे आहेत। अमोलजी, आपण बघतोय विकास लवांडे यांना अटक करण्यात आलेली आहे। नाही, मला खूप या गोष्टीचं हे वृत्त ऐकताना फार वाईट वाटतंय, कारण विकास लवांडेंनी वारकरी संप्रदायामध्ये ज्या पद्धतीचं आता सुरू आहे हे एकंदरीत ही महाराज लोक काही त्यांची वर्तवणूक यावर भाष्य केल्यानंतर त्या पद्धतीनं त्यांच्या तोंडाला काळं फासलं गेलं त्या संग्राम बापू म्हणून कोण्या महाराजाकडून। नंतर त्यांनी त्या संग्राम बापूच्या विरुद्ध तक्रार दिली, पोलिसांनी तक्रार घेतली नाही। तक्रार घेतली तर ती फिर्याद त्याच्यावर एनसी सारखा गुन्हा दाखल केला। काळशाही फासल्यानंतर ज्यांनी रिव्हॉल्वर घेऊन तिथे आले आणि आता त्यांना अटक करण्याऐवजी यांनाच अटक केल्या गेली। म्हणजे मग आता मी सरकारमध्ये आहे की नाही हा भाग नंतरचा, पण पोलीस अशी वागतायत तर पोलिसांच्या एकंदरीत वागण्यावर आम्हाला शंका येते आहे
की हे कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही बघा, संग्राम पठारेची काय पठारे का कोण आहे तो, त्याची बाजू घ्यायला नितेश राणेंपासून अख्खी फलटण त्याच्या बाजूला, ते महेश लांडे, नितेश राणे वगैरे सगळेजण की त्याच्या आम्ही बापू तुमच्या सोबत आहे. अगदी म्हणजे अगदी अमोलजी थोडंसं मी तुम्हाला थांबवतोय. आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. सुप्रियाताई, विकास लवांडेंना अटक करण्यात आलेली आहे, काय पक्षाची भूमिका आहे? तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केलाय, कसं बघताय या सगळ्याकडे? कारण विकास लवांडे यांच्यावरच हल्ला झाला होता असं आणि त्यांनी तक्रार दाखल केली होती, मात्र उलटी कारवाई झाली असं म्हणणं आहे तुमच्या पक्षाच्या नेत्यांचं. अमितेश कुमारांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं पाहिजे. कारण का पुण्याचा होम मिनिस्ट्रीचा केंद्र सरकारचा डेटा सांगतो की 5 देशामध्ये क्राईम मध्ये पुणे जे शिक्षणाचं माहेरघर आहे हे 5 नंबरला आहे आणि राज्यामध्ये सगळ्यात जास्त क्राईम आज पुणे शहरात आहे. जिथे क्राईम वाढतोय रोज, हा भारत सरकारचा अमित शहाजींचा डेटा सांगतोय, हा माझा डेटा नाही आहे. आणि गृहमंत्र्यांनी तातडीने अमितेश कुमारांवर ऍक्शन घेतली पाहिजे. कारण का ज्याच्यावर अन्याय झाला तो आज जेलमध्ये आणि ज्यांनी केला तो बाहेर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, क्राईम रोज वाढतोय पुण्यामध्ये. आणि मला विचारायचं, विकास लवांडेंना काय बेसिसवर तुम्ही अटक केली? आणि अमितेश कुमारांना मी स्वतः फोन करते, अमितेश कुमार माझा फोन घेत नाहीये. सुप्रियाताई, तुम्ही भेट घेणार आहात आयुक्तांची आता? मी आता दिल्लीला आहे, माझी होम कमिटीची जेपीसी आहे, त्या जेपीसी मधून हा फोन घेतलाय. ओके. अगदी सुप्रिया सुळे आपल्या सोबत होत्या आणि एकंदरीतच अमितेश कुमार यांच्या विरोधात आपण तक्रार करणार आहे, थेट गृहमंत्र्यांशी या सगळ्यावर बोलणार आहे. पुण्यामध्ये क्राईम रेट मोठ्या प्रमाणावर वाढतोय आणि कशा पद्धतीनं कारवाई केली जाते, कुठल्या बेसिसवर अटक केली जाते असा सवाल आहे. अमितेश कुमार आपला फोन घेत नसल्याचंही सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर आहेत. अमोलजी, आपण बघतोय की सुप्रिया सुळे सुद्धा होत्या, त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं, हल्ला झाला त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. आम्हाला काय भेट अमोलजी, आवाज येतोय? हा, येतोय. माझा आवाज येतोय का आपल्याला? अगदी येतोय. आता सुप्रियाताईंचं पण आपण बघितलं की अमितेश कुमार यांनी कुठल्या बेसिसवर अटक केलेली आहे पुणे पोलिसांनी लवांडे यांना, असा सवाल सुप्रिया सुळेंनी सुद्धा उपस्थित केला. थेट गृहमंत्र्यांपर्यंत हा विषय नेणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, अगदी त्यांचं म्हणणं रास्त आहे. कारण विकास लवांडेंवर ज्यांनी हल्ला केला ती लोक मोकाट आहेत ना आज, आणि ज्याच्यावर हल्ला झालाय त्याला मात्र पोलिसांनी आत टाकलं. इथं पोलिसांच्या प्रशासनावर, पोलिसांच्या प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. त्याच्यामुळे या घटनेला निषेध आहे, पोलिसांचा निषेध केला पाहिजे. त्यांनी याच्यात दुटप्पीपणा ठेवलेला आहे आणि राजकीय दबावाखाली ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे जो कोणी तो मूळ पठारे काय होते नाव, तर संग्राम बापू, त्याचे बंदुका काय काढतो संग्राम कसला महाराज, अशी लोक महाराज म्हणण्याच्या लायकी तरी आहेत का? यांचं थोबाळ यांचं रंगवायला पाहिजे होतं, पण पोलिसांनी इथं दुजाभाव केलाय. त्याच्यामुळे हा निश्चितच त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्याच्या विरुद्ध आवाज उठवलाच गेला पाहिजे. ते कोण्या पक्षाचे आहेत, आमचे राजकीय मतभेद नक्कीच आहेत, पण अशा वेळेस आम्ही मात्र सर्व त्यांच्या सोबत आहोत. अगदी अमोलजी, या सगळ्यामध्ये कुठेतरी लवांडे यांनी जे विधान केलेलं होतं, जी यादी जाहीर केलेली होती, त्या यादीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. संतांचा अपमान केला, साधू संतांचा अपमान केला, वारकरी संप्रदायांचा अपमान केला, अशा प्रकारचा एक आरोप केला जातोय. तुम्ही मागच्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाशी जोडले गेलेला आहात, त्या अभ्यास आहे तुमचा वारकरी संप्रदायाचा. काय वाटते तुम्हाला त्याच्यावर? मला वाटतं की सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात कोणीही संत जिवंत नाही. संत गाडगे महाराज हे शेवटचे संत होते वारकरी संप्रदायाचे. त्यानंतर मात्र संतांच्या नावावर आपली दुकानदारी चालवणारे अनेक लोक आहेत. काही चांगले असतील, त्यांना आमचं वंदन आहे, पण अशा प्रकारे मी पण वारकरी संप्रदायात जन्माला आलेलो माणूस आहे. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न घ्यावे शिकवणारी वारकरी परंपरा, स्वतःचे मठ संप्रदाय करून या पद्धतीनं स्वतःची दुकानदारी उभे करणारे अनेक महाराज लोक आज समाजात उदयाला आलेली आहेत. अनेक लोक त्यात करतात. त्यावर त्यांनी भाष्य केलं असेल तर त्याच्यात इतकं त्यांना डायरेक्ट पोलीस चौकीपर्यंत उचलून नेईपर्यंत किंवा अटक करेपर्यंत मला असं वाटतं हे संत, आणि काय केलं त्यांनी तर संतांचा अपमान केला. आणि कोण्या संतांचं कोण्या अँगलनी हे लोक महाराज वाटतात हो. अनेक तुम्हाला सांगतो, आळंदीचं उदाहरण, तो राठोड महाराज का कोण महाराज बलात्काराच्या आरोपाखाली परवा पकडला गेलाय. अनेक मठांमध्ये स्त्रियांवर अत्याचार झालेत, आणि ही लोक संतांच्या व्याख्यात बसतात. संतांची व्याख्या काय असते तर गाडगे महाराज, तुकाराम महाराजांकडून शिका. उद्या हीच लोक म्हणतील अनगडच्या बाबाच्या दर्ग्यावरची पालखीची आरती बंद करा, कारण अनगडच्या बाबा मुसलमान होते. ही लोक संत फंत नसतात, ही संतांच्या नावावर ही कलंक आहेत, अशा प्रकारे वागणारी लोक.
अगदी अमोलजी, धन्यवाद. झी 24 तासशी बोललात आणि भूमिका मांडली त्याबद्दल. आपण बघतोय आणि यावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षना सलगर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात लवांडे यांच्या अटकेनंतर. नमस्कार. आज मी पाहिलं की विकास लवांडेजी जे पुरोगामी विचारांची पताका घेऊन महाराष्ट्रभर काम करतायत, आमचे सहकारी आहेत, त्यांच्यावरती काही दिवसापूर्वी गुंड संग्राम भंडारेने 4-5 लोकांना घेऊन एका कोपऱ्यात जाऊन जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न अख्ख्या महाराष्ट्र आणि देशाने पाहिला. आणि आज त्या संग्राम भंडारेसारख्या लुच्च्या लफंग्या गुंडावर कार्यवाही व्हायला पाहिजे, त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे. तर विचार पुरोगामी मांडणारा माणूस विकास लवांडे यांना तुम्ही जेलमध्ये टाकताय, या गोष्टीचा मी निषेध करते. या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य उरलंय का नाही हा प्रश्न सर्वसामान्याला पडलेला आहे. आणि संतांचा परंपरेचा हा महाराष्ट्र आहे, तरी तो गुंडांना कधीपासून तुम्ही अभय देताय? हे म्हणजे असं झालंय, संन्यासाला सोडायचं आणि चोराला सोडायचं आणि संन्यासाला फाशी द्यायचा हा प्रकार होतोय. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना, सरकारला माझी विनंती आहे, तुम्ही तात्काळ या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई संग्राम भंडारेसारख्या गुंडावर करा.